अब खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां तहसील के अहेर नवरगांव ग्राम पंचायत में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार के आरोप को लेकर 30 मार्च से पंचायत समिति के सामने बेमियादी आमरण उपोषण शुरू किया गया है। तो आइए जानते हैं यह उपोषण किसकी ओर से शुरू किया गया है तथा इस उपोषण के संबंध में सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम ने जब उपोषणकर्ताओं से बातचीत की तो उन्होंने क्या आरोप किया। सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम ने हमें जानकारी दी कि ब्रह्मपुरी तहसील के अहेर नवरगांव ग्राम पंचायत में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार किए जाने का आरोप ग्राम पंचायत सदस्य श्रीकांत पिल्लारे तथा साहिल पिल्लारे ने किया है। वहीं इसके लिए संबंधितों पर कार्रवाई कर उन्हें निलंबित करने की मांग को लेकर दिनांक 30 मार्च 2026 से आमरण उपोषण किया जा रहा है। तो आइए सुनते हैं जब इस आमरण उपोषण के संबंध में अनशनकर्ताओं से सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम ने उपोषण के संबंध में पूछा तो उन्होंने आरोप करते हुए क्या कहा, स्वयं उन्हें जुबानी। मी श्रीकांत हरिदास पिलारे, राहणार अहेर नवरगाव, ग्राम पंचायत सदस्य, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। आज मला उपोषणाला बसण्याची वेळ माझ्या गावाला असलेले श्री रतिरामजी चौधरी यांच्या अनियमित कारभाराची साक्ष म्हणून आणि त्यांनी केलेल्या अनियमिततेला एक वाव देण्याचं काम संबंधितमुळे माझ्यावर आज ही उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। त्यांच्यावर खोटे मस्टर तयार करण्याचा गुन्हा सिद्ध झाला असताना सुद्धा वरिष्ठांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही। त्याचप्रमाणे कमी किमतीच्या वस्तू खरेदी करून त्यांनी जास्त किंमत दाखवलेली आहे आणि याच्यात शासनाची पूर्णतः फसवणूक झालेली आहे। याची दक्षता त्यांनी हेतुपुरस्पर घेतलेली आहे। ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मध्ये जे विषय चर्चेला येत असतात किंवा ज्या विषयांवर चर्चा होत असते ते नामंजूर असताना सुद्धा ते जाणून बुजून केले जातात आणि खर्च केलेल्या वस्तू नसताना किंवा ज्या उपस्थितच नाही किंवा तिथं ग्रामपंचायतला आज अस्तित्वातच नाही त्यांचा सुद्धा बिल त्यांनी बऱ्याच अशा ज्या घरकुलच्या योजना असोत की कुठल्याही योजना असोत त्याच्यामध्ये आपल्या मर्जीतील माणसांनाच त्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि नमुना 8 कुणाच्याही नावावर बनवून देऊन त्यांना कोर्टामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर चिंतामण तलमले यांच्या संडासाचं बांधकाम रोखून अपोजिटला त्यांनी 8 बनवून दिला आणि त्या व्यक्तीला आज न्यायालयामध्ये आपल्या मागणीसाठी एक केस लढावी लागत आहे। तर या सगळ्या गोष्टींचा जर उहापोह जर केला तर आज असं दिसून येते की अहेर नवरगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांना ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळेच ते आज या माजलेल्या शब्दांमध्ये आम्हापर्यंत बोलत असतात आणि तुम्हाला बनते, तुमच्याच्यानं जे जमते ते करून घ्या, वरिष्ठ आमचे काहीही वाकडे करू शकत नाही, या शब्दांमध्ये त्यांनी आम्हाला चिथावणी दिलेली आहे। यानंतर मी साहिल पिल्लारे, राहणार अहेर नवरगाव, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। ग्रामपंचायत अहेर नवरगाव मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। त्याचं एक उदाहरण म्हणजे 2023 मध्ये झालेल्या चौकशी अहवालामध्ये सरपंच व सचिव हे दोषी सिद्ध झालेले होते। 2023 पासून आजपर्यंत त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। वहीं दूसरी ओर सीटीवी प्रतिनिधि मधुकर मेश्राम ने इस संबंध में गट विकास अधिकारी से जब जानकारी हासिल की तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। विदुर साहेब, आपल्या पंचायत समितीवर जो उपोषण बसला आहे त्याच्याबद्दल आपण सांगा, थोडं सांगा। ग्रामपंचायत अहेर नवरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्री श्रीकांत हरिदास पिलारे व ग्रामस्थ साहिल अरुण पिलारे यांनी दिनांक 23/3/2026 रोजी या कार्यालयाला पत्र दिलं आणि उपोषणाला बसण्याबाबतची त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। त्या अनुषंगाने श्रीकांत हरिदासजी पिलारे, ग्रामपंचायत सदस्य अहेर नवरगाव यांनी त्या ग्रामपंचायतीचे सचिव
रतिराम चौधरी यांनी 15वा वित्त आयोगाअंतर्गत नाली बांधकामावर कामावर न आलेल्या विविध व्यक्तीच्या नावे खोटे मस्टर तयार करून रकमेची उचल केली. तसेच रतिराम चौधरी ग्रामपंचायत अधिकारी यांनी अरे नवरगाव येथे सन 23-24 या वर्षात बाजार व गुजरी लिलाव प्रक्रिया नियमानुसार न करता अनियमित 1/4 दोरपत्र विभागीय चौकशीकरिता दिनांक 12 मार्च 2026 ला जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. त्यानंतर दिनांक 23/3 ला अधिकचे मुद्दे जोडून श्री श्रीकांत हरिदासजी पिलारे व श्री साई अरुण पिलारे यांनी अजून तक्रार केली. त्या मुद्द्याच्या अनुषंगानं संबंधित सचिवाला कारणे दाखवा नोटीस आम्ही दिनांक 27 मार्चला दिलेली आहे. तसेच या कार्यालयाकडून 3 सदस्यीय ही ग्रामपंचायतची हानी केली याबाबतची या कार्यालयाकडे तक्रार केलेली होती. त्या अनुषंगानं या दोन्ही तक्रारीची चौकशी करून चौकशी अहवाल माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी महोदय जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार श्री रतिराम चौधरी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत या कार्यालयाला कळविले होते. त्यानुसार आम्ही श्री रतिराम त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या इतर मुद्द्यावर चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठन करण्यात आलेली आहे. श्री श्रीकांत हरिदास पिलारे व साई अरुण पिलारे यांची अगोदरची कोणतीही तक्रार या कार्यालयाकडे नाही. विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली असल्यामुळे त्यावर अंतिम निर्णय हा जिल्हा परिषद स्तरावर घेतला जाणार आहे आणि उर्वरित मुद्द्याची चौकशी या स्तरावरून होऊन त्याचा सुद्धा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात येईल. यांच्या उपोषणाबाबत त्यांना माहिती दिली असता विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याचं पत्र त्यांनी स्वीकारलं. मात्र 3 सदस्यीय समिती जी आपण गठीत केलेली आहे चौकशीसाठी त्याबाबतचं पत्र त्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे आणि दिनांक 30/3 पासून ते उपोषणाला बसलेले आहेत. तेव्हा आपणास सुद्धा मी असं सांगू इच्छितो की या स्तरावर अरे नवरगाव ग्रामपंचायतच्या विरुद्ध कोणतीही तक्रार आमच्याकडे प्रलंबित नाही. तेव्हा आपणास ही एक विनंती करेन मी की त्याने ते उपोषण मागे घ्यावे.